मध्ये निवडणुकीचं धुमशान पाहायला मिळतंय। मात्र सामंत बंधूंमध्ये दुरावा निर्माण झालाय का अशी ही चर्चा रंगू लागलेली आहे। कार्यालयावरील उदय सामंत यांच्या फोटोचा बॅनर हटवलाय। संपूर्ण कोकणामध्ये त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार एकीकडे शिगेला पोहोचलाय तर दुसरीकडे रत्नागिरीमध्ये बुधवारी राजकारणाशी संबंधित वेगळीच घडामोड घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण कोकणात चर्चांना उधाण आलंय। उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैया सामंत यांनी आपल्या कार्यालयावरील उदय सामंत यांचे फोटो हटवले। तसंच उदय सामंत यांचा फोटो असलेला बॅनर देखील हटवलाय। शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयावर असलेलं बॅनर देखील हटवून त्या ठिकाणी नवीन बॅनर लावण्यात आलंय। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय की किरण सामंत हे नाराज आहेत का। दक्षिण रत्नागिरीमध्ये शिवसेनेला नवं नेतृत्व मिळतंय का? कारण किरण सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व करू शकतात। विधानसभा लढणार राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा रंगलेली आहे। किरण सामंत यांनी लांजा राजापूर मतदारसंघाची जबाबदारी स्वतःवरती घेतली असल्याचं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर केलंय। किरण सामंत यांच्या नेतृत्वामुळे राजापूर विधानसभा लढणार असल्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। किरण सामंत यांनी लांजा राजापूर विधानसभा मतदार निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची देखील मागणी होती। किरण सामंत यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या नावाचा चांगलाच दबदबाही निर्माण केलाय। त्यामुळे आता दक्षिण रत्नागिरीमध्ये शिवसेनेला किरण सामंत यांच्या रूपानं नवं नेतृत्व मिळणार का याकडे लक्ष लागलंय। राकेश कुडेकर आमचे प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। राकेश, खरं तर रत्नागिरीमध्ये उमेदवारीवरून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुकांवरून अनेक घडामोडी घडत असताना आता ही नवीन बातमी समोर येतेय। दोन भावांमध्ये विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। कालची बातमी ज्यावरून बॅनर हटवले गेलेले होते आणि आता दुसरी बातमी जे कार्यकर्ते समर्थन करतात, कशा पद्धतीने राजकारणामध्ये ढवळाढवळ सध्या सुरू झाली आहे। इतर राज्यात नाही जेवढ्या सगळीकडे करतायत, साऱ्याकडे करतात राजकारण। रणधुमाळी सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीमध्ये देखील प्रचार जोरदारपणे सुरू आहे। या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे किरण उर्फ भैया सामंत हे देखील इच्छुक होते। मात्र ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि त्यानंतर सामंत बंधूंनी देखील आपण नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत घेऊन दिली होती। त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये स्वतः नारायण राणे यांच्यासोबत उदय सामंत आहेत। किरण सामंत हे प्रचाराला त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उभे असलेले पाहायला मिळत होते। पण काल एक बातमी समोर आली ज्या घटनेमुळे या संपूर्ण राजकीय वर्तुळात लोकांच्या खळबळ माजलेली आहे। कारण किरण उर्फ भैया सामंत यांनी त्यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणचे बॅनर हटवले आणि त्या ठिकाणी जो उदय सामंत यांचा फोटो होता तो देखील हटवलेला आहे। त्याप्रमाणे मारुती मंदिर येथील जे शिवसेनेचं कार्यालय होतं त्या ठिकाणी देखील उदय सामंत यांचा ज्या बॅनरवर फोटो होता तो बॅनर काढण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी नवीन बॅनर लावण्यात आलेला आहे। आपण सध्या या मारुती मंदिर येथील कार्यालयाबाहेरच आहोत आणि या ठिकाणचा पाठीमागचा आपण बॅनर पाहतो। या ठिकाणी जुना बॅनर काढून नवीन बॅनर लावण्यात आलेला आहे। या बॅनरवरती एका बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो तर स्वर्गीय आनंद दिघे यांचा देखील फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोच्या बाजूला उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोटो होता। मात्र आता नवीन बॅनरवरती उदय सामंत यांचा फोटो काढून किरण सामंत यांचा फोटो त्या बॅनरवरती टाकण्यात आलेला आहे आणि तसा नवीन बॅनर या ठिकाणी आपण लावण्यात आलेला पाहतोय। त्यामुळे निश्चितच कुठेतरी किरण सामंत नाराज आहेत का याची देखील चर्चांना उधाण आलेलं आहे। पण दुसरीकडे किरण सामंत यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की मी कुठेही नाराज नाही, लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी काही नाराज नाही, मी नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे या बॅनर संदर्भात त्यांनी स्पष्ट केलं होतं की हे माझं कार्यालय आहे आणि मी या ठिकाणी बसणार, त्यामुळे फोटो कोणाचे लावायचे हे देखील मीच ठरवणार। पण अचानकपणे हे फोटो आताच नेमके का काढले गेले, यापूर्वी का नाही काढले गेले, त्यामुळे चर्चांना आता नेमकं उधाण आलेलं आहे। एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। 7 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि अशावेळी या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। कुठेतरी सामंत बंधूंमध्ये एकमेकांमध्ये नाराजी आहे का असं देखील
म्हटलं जातंय किरण सामंत हे उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत का, या देखील चर्चांना आता यामुळे उधाण आलेलं आहे. पण किरण सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी नाराज नाही. पण निश्चित, दुसरीकडे निश्चित. अशी देखील एक घडामोड आहे की निश्चित मोठ्या राकेश, संख्येने, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. लांजामध्ये